बार्शी विधानसभा इलेक्शनच्या निमित्तानं आजच्या प्रचार सभेचे अध्यक्ष प्रकाशजी गुंड, स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय काका, तसेच आपले उमेदवार आदरणीय सोपल साहेब, आपल्या सर्वांचे लाडके खासदार ओमदादा, विश्वास भाऊ, सर्वांची नावं घेत बसणार, सर्व स्टेजवरील नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वैराग व वैराग भागातील ज्येष्ठ मंडळी आणि तरुण दोस्तांनो, आता सगळ्यांनी अरुण सावंत असतील, नंदूभाऊ असतील, निरंजन मालक असतील, सगळ्यांनी लय जोडलंय. त्याच्यामुळं मी फक्त मुद्द्यावर बोलणार आहे. आज कारण मी पूर्ण इलेक्शन बघत होतो, माझ्यावर काहीतरी बोललं, परंतु काय बोलायची तलब झाली नाही. कारण पुढून आल्याशिवाय जरा इकडून मजा येत नाही. काल या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये जे विरोधकांनी ज्या काही गोष्टी मांडल्या या ठिकाणी, त्याबद्दल मी बोलत असताना एवढं सांगतो की आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी म्हणले की मी मुख्यमंत्र्यांना वैराग तालुका करावा म्हणून मी मागणी केलेली आहे. मी त्यांना या वैराग भागाच्या वतीने एवढंच विचारतो की मागील 5 वर्ष आपण आमदार होता, 2.5 वर्ष आपल्या हातात सत्ता होती, एक दिवस तर तुम्ही विधानसभेत किंवा मुख्यमंत्र्यापाशी हा विषय मांडला का? आणि मागच्या वर्षीचं 2019चं तुम्ही भाषण ऐका, ते भाषण आणि कालचं भाषण हे सेम आहे. तेच मुद्दे, वैराग तालुका निर्मिती, पाण्याचा प्रश्न आणि कारखान्याचा प्रश्न. कारखाना कुणी बंद पाडला ही सर्व वैराग भागातल्या लोकांना माहित आहे. कामगारांना हाताशी धरून या ठिकाणी आदल्या उडवून कारखाना बंद पाडण्याचं काम आपण केलंय आणि तुम्ही म्हणताय सोपल साहेबांनीही केलं. आज प्रत्येक गोष्टी तालुक्यात दमदाटी आणि दहशतीची भाषा केली जाते. हा वैराग भाग आहे, हे कुणाच्या गुंडगिरी आणि दहशतीला कधीही घाबरत नाही. कारण चंद्रकांत नाना निंबाळकरांचे विचार आमच्यात आहेत. कारण जर आणि मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की बरेचसे मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडले. मी ज्यावेळेस तालुका विभागाचा विषय तहसीलदार मार्फत शासनाला पाठवायचा असतो, माझ्याकडची प्रत आहे. ह्या आमदार महोदयांनी त्यावेळेस तहसीलदारला जो तालुका विभाजनाचा प्रश्न वर पाठवत असताना त्यांनी जे मंडल आहेत, टोटल 11 मंडल आहेत, त्या 11 मंडलापैकी 5 मंडल त्याच्यात घालून तो प्रस्ताव वरती पाठवायला पाहिजे होता. परंतु मुद्दा म्हणून 4च मंडल त्याच्यात घातली आणि प्रस्ताव वरती पाठवला आणि तो प्रस्ताव माघारी आला. म्हणजे ह्याला माहित आहे की अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला तर तो माघारी येतो. आणि तुमचं काम असं आहे की कुठलंही काम करत असताना त्या ठिकाणी आडकाठी आणण्याचं काम आजपर्यंत तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी केलंय. त्याचनंतर काल या ठिकाणी आमचे बंधुराज बोलले की राजाभाऊ म्हणजे आमच्या म्हणजे नाना आहेत. ज्या नानांनी आयुष्यभर सर्वसामान्य माणसाचं काम केलं, जवळजवळ 600 एकर जमीन विकून राजकारण केलं, त्या नानांची बराबरी तुम्ही राजा राऊताची करताय. आज मला त्यावेळेस लाज वाटली की तुम्ही नानांचे चिरंजीव आहात, नानांना तुम्ही अजून ओळखलं नाही. कारण नानांची बरोबरी कोणही करू शकत नाही. आयुष्यभर सर्वसामान्य माणसासाठी नानांनी राजकारण केलं.
कारण 15 वर्ष ह्या भागातील लोकांनी नानांचा शब्द होता म्हणून आजपर्यंत सहकार्य केलं. पण आजची परिस्थिती अशी आहे की जेवढेही नानांच्या विचाराचे लोक आहेत ते आमच्या बरोबर आहेत, हे ठामपणानं तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो. अरे तुम्ही आज नानांची बराबरी राऊताची कशी करताय? ज्या नानांनी आयुष्यभर आपली प्रॉपर्टी विकून राजकारण केलं आणि हा आमदार आपली प्रॉपर्टी किती झाली आहे? 800 एकर प्रॉपर्टी जी सर्वसामान्य माणसाला माहित आहे आणि त्याची तुलना तुम्ही करताय. अरे दुसऱ्यांनी केली तर चालते, परंतु तुम्ही ही तुलना करताय. कुठं नुसतं मार्केट कमिटीला नानांचं नाव दिलं म्हणजे काय? नानांचा विचार ह्याच्यात रुजला असं नाही. ज्या वेळेस तुम्ही जर तालुका केला असता तर मी तुमच्या स्टेजवर राहिला असतो, एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो. फक्त नानांचं नाव घ्यायचं आणि मतं मागायची जी भूमिका आजपर्यंत तुम्ही राबवली आहे ती इथून पुढच्या काळात ह्या तालुक्यातील जनता, या भागातील जनता मान्य करणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि कारखान्याच्या बाबतीत सुद्धा बोलत असताना मागच्या ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी जवळजवळ 1600 कोटी रुपये कारखान्यांना दिलेत. त्यावेळेस तुम्ही जर कारखान्याचा विषय आता काल बोलला की फक्त 10 कोटी कर्ज आहे, जर तुम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांना बोलला असता आणि ह्या तालुक्या भागातील कारखान्याचा प्रश्न मांडला असता तर तो निकाली निघाला असता. आज 600 कोटी रुपये बाकीच्या कारखान्यांना, जिल्ह्यातल्या कारखान्यांना दिले. त्यावेळेस तुम्ही काय करत होता? फक्त इलेक्शन लागल्यावरच तुम्हाला कारखाना आणि तालुका दिसतो काय? ह्याचा विचार तुम्ही आणि मला केला पाहिजे वैरागात. आणि आज वैरागात काय परिस्थिती आहे? मार्केट कमिटी म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याला दमदाटी करण्याची भाषा केली जाते. मगाशी आमचे मित्र चौधरींनी सांगितलं, हमीदबाईंनी, की या ठिकाणी येऊन काय लोक समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय. हा वैराग आहे. ह्या वैरागात येऊन जर तुम्ही लोकांना दमदाटी केली तरी चालणार नाही. आम्ही आतापर्यंत सहन केलं. तुम्ही निम्म्या रात्रीचे लोक उठवून जाऊन त्यांना जर तुम्ही दमदाटी करत असाल तर आम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर द्यावं लागेल, एवढं त्यांना मी सांगतो. कारण मी सर्व व्यापारी बंधूंना विनंती करतो, तुम्ही घाबरू नका. कारण उद्याचं इलेक्शन झाल्यानंतर वरती महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि सोपल साहेब आमदार होणार आहेत. झाल्या हे मार्केट कमिटीचा निकाल लावून घेऊन आपण सर्व व्यापारी बांधवांना जी दहशत आणि गुंडगिरी आहे त्याच्यातून मुक्त करण्यासाठी सोपल साहेब पहिला निर्णय ते घेतील, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि सोपल साहेबांचा चिन्ह आहे मशाल. मशाले पुढचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताधिक्यांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि माझा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.